जरा महत्वाचं सांगायचं होता. महत्वाचं म्हणजे असं की जे आपलं पोटॅटो स्प्रिंग आहे ना, ते आपण थोडे दिवस जरा बंद करतोय. कारण काय आहे माहितीये का, की पावसामुळे त्याचा जो सेटअप आहे ना, तो व्यवस्थित असा ठेवू नाही शकत तिथं. कारण की पाऊस कसं कधी सांगता येत नाही कशा पद्धतीने येईल. आणि स्प्रिंग पोटॅटो सेटअपला जरा मोठा सेटअप लागतो. एका साईडला ब्रेड क्रम, एका साईडला बॅटर, एका साईडला पोटॅटो स्प्रिंग, त्यानंतर मग कढई. आणि काय होते सध्या वडापाव, मोमोज, स्प्रिंग पोटॅटो सगळे एकाच कढई टाकल्यावर तेल जरा खराब होतं. मग त्याने काय प्रॉब्लेम होतो की कस्टमरला सर्व्हिस पण पटकन देता येत नाही. आणि स्प्रिंग पोटॅटो सेटअप एवढं लावणं सध्या शक्य नाही. त्याच्यामुळे स्प्रिंग पोटॅटो सध्या आपण बंद करत आहोत. कारण तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मॅन पॉवर सध्या कमी पडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी एकटाच असतो. मला कधी वडापावची ऑर्डर असती, कधी मोमोजची ऑर्डर असती. मग त्या स्प्रिंग पोटॅटो या सगळ्या गोष्टी एकत्र होत नाही. एक एक्झाम्पल तुम्ही बघा, आता 3 लोक थांबली, 2 वडापाव द्या, 1 वडापाव द्या, 3 वडापाव द्या. ते वडापाव मी टाकल्यानंतर मलाच ते वडापाव आल्यावर काढल्यावर पॅक करायला लागतात. त्यांचं पार्सल द्यावं लागतं. तोपर्यंत 2 मोमोज द्या, एक स्टीम द्या, एक फ्राय द्या, ती ऑर्डर द्यावी लागते. मग एवढं सगळं मॅनेजमेंट पण तेवढ्यात होत नाही. मग कस्टमरला आपण अर्धा तास 20 मिनिटं नाही थांबू शकत ना. 5-10 मिनिटं समजा कस्टमर थांबू शकतो, त्याच्यावरती कसं थांबवणार. आणि या कारणामुळं आणि सेटअप पण प्रॉपर आपल्याला ठेवता येत नाही. या दोन गोष्टी की मॅन पॉवर नसल्यामुळं आणि सेटअप पण प्रॉपर ठेवता येत नाही पावसामुळं. या दोन कारणामुळे स्प्रिंग पोटॅटो आपण सध्या बंद करतोय. तर संध्याकाळी आपला आयटम काय असणार आहे, वडापाव, पॅटीस आणि मोमोज. आणि सकाळी काय असणार आहे, मिसळ पाव, वडा सॅम्पल, वडापाव आणि पॅटीस.